नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतावणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी कपिल पाटील फिजिक्स हा विषय सादर करतोय. या व्हिडिओमध्ये आपण ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन या चॅप्टर बद्दल डिस्कस करू. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रॉब्लेम्स डिस्कस केले होते. आज आपण यातला पुढचा प्रॉब्लेम डिस्कस करू. बघा काय दिलंय. The de Broglie wavelength associated with an electron and a proton are same. तर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन साठी डी ब्रॉगली जे काही वेवलेंथ आहे, तर ही डी ब्रॉगली वेवलेंथ काय दिली आहे, सेम दिलेली आहे. मग डी ब्रॉगली वेवलेंथ जर सेम जरी असेल तर त्यांनी पुढे विचारलंय काय बघा. तर व्हॉट विल बी रेशो ऑफ देअर मोमेंटा अँड कायनेटिक एनर्जी. तर क्वेश्चन लक्षात घ्या. त्यांनी डी ब्रॉगली वेवलेंथ दिली आहे कुणाची, तर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यासाठी डी ब्रॉगली वेवलेंथ काय दिलाय, सेम दिलेला आहे. तर डी ब्रॉगली वेवलेंथ सेम जरी दिला जरी असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट इज है ना, त्याची मोमेंटमची रेशो पाहिजे आणि सोबत तुम्हाला त्यांच्या कायनेटिक एनर्जीचा सुद्धा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. मोमेंटमचा रेशो पाहिजे जरी असेल तर बघा वेवलेंथ सेम दिलेला आहे, म्हणजे इथं म्हणता येईल आपल्याला दिला आहे त्यानुसार आपण इथं गिवन लिहून घेऊ. पहिल्याची वेवलेंथ घेतली मी λ1 इज इक्वल टू काय घेऊ आपण, λ2. तर किंवा इथं आपण 1 च्या ऐवजी इलेक्ट्रॉन साठी कन्सिडर करता येईल आणि इथं काय घेऊ आपण, प्रोटॉन घेऊ. मग λe इज इक्वल टू λp दिलेला आहे. तर आपल्याला है ना फाइंड काय करायचं आहे, तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की यांच्या मोमेंटमचा रेशो काय राहील आणि सोबत त्याची कायनेटिक एनर्जी चा ना काय देअर कायनेटिक एनर्जी आणि त्याच्या कायनेटिक एनर्जीचा पण रेशो काय असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा आता सिम्प्लिफाय करत असताना एक बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे कोणता, तर मोमेंटम P इज इक्वल टू काय होते, H डिवायडेड बाय लॅम्बडा. मग असं जरी असेल तर H तर कॉन्स्टंट आहे, लॅम्बडा इज इक्वल टू की आपल्याला पीस पाहिजे, मग मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू H डिवायडेड बाय लॅम्बडा ई म्हणता येईल, इक्वेशन 1. आणि दुसरं मोमेंटम ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू H डिवायडेड बाय लॅम्बडा पी म्हणून. तर आपल्याला या दोघांच्या मोमेंटाचा म्हणजे मोमेंटमचा रेशो पाहिजे, मग इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 घ्या. म्हणजे इथं राहील पीई डिवायडेड बाय पीपी इज इक्वल टू H डिवायडेड बाय लॅम्बडा ई डिवायडेड बाय H डिवायडेड बाय लॅम्बडा पी. रेसिप्रोकल घेतला, इथं राहील पीई डिवायडेड बाय पीपी is equal to H divided by lambda E into lambda P divided by H. H cancel होऊन जाईल. तर इथं राहील मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय मोमेंटम ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू, तर वेवलेंथ पण सेम आहे, दॅट इज काय राहील 1:1, म्हणजे यांच्या मोमेंटमचा रेशो किती असायला पाहिजे, 1:1. आता यांच्या कायनेटिक एनर्जीचा रेशो पाहिजे आपल्याला,
म्हणजे इथं म्हणता येईल कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन कॅल्क्युलेट करायचंय. बघा आता एक फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल आपण प्रूव्ह केला होता, दॅट इज वेवलेंथ डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू काय होतं h डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2 इंटू कायनेटिक एनर्जी इंटू काय असेल m, वेअर m बी द मास. मग सुरुवातीला आपण इलेक्ट्रॉन साठी जरी घेतलं तर इथं राहील लॅम्बडा ई इज इक्वल टू h डिवायडेड बाय तर अंडर रूट ऑफ 2 इथं राहील के ई, त्यानंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन, याला दे इक्वेशन नंबर 3. आणि नेक्स्ट राहील दॅट इज वेवलेंथ ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू h डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2 into kinetic energy of proton into mass of proton. याला देऊ इक्वेशन 4. मग कायनेटिक एनर्जी पाहिजे बघा, दोघांची वेवलेंथ आणि सेम दिलेली आहे, म्हणजे इक्वेट जरी केलं तरी इथं राहील फ्रॉम इक्वेशन 3 and 4 इथं राहील h divided by under root of 2 into ke into me is equal to h divided by under root of 2 into kep into mp. आता इथं एच एच कॅन्सल होऊन जाईल, आपण याचं स्क्वेअरिंग करून घेऊ. स्क्वेअरिंग केल्यावर राहील काय 1 डिवायडेड बाय इथं राहील 2 इंटू केई इंटू एमई इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इंटू केई पी डिवायडेड बाय एमपी, सॉरी इंटू एमपी. परत याचं रेसिप्रोकल घेऊ आपण, म्हणजे इथं राहील 2 इंटू केई इलेक्ट्रॉन इंटू एमई is equal to इधर राहील 2 into ke proton into mass of proton. 2 कॅन्सल, या ke ला इकडे पाठवा, म्हणजे ke डिवायडेड बाय kep is equal to इथं राहील mp डिवायडेड बाय me, म्हणजे त्यांच्या कायनेटिक एनर्जीचा रेशो इज इक्वल टू काय असेल तर कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू काय लिहिता येईल तर mp डिवायडेड बाय me. हे लक्षात आलं? इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून झालं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यांनी काय म्हटलंय, व्हॉट इज द स्पीड ऑफ अ प्रोटॉन हॅव्हिंग डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ 0.08 एम्स्ट्रॉंग युनिट. त्यांनी जे दिलाय आपण ते लिहून घेऊ गिवन मध्ये. त्यांनी म्हटलंय व्हॉट इज द स्पीड, म्हणजे वेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ज्याला मी v न डिनोट करतोय, आणि डी ब्रॉगली वेवलेंथ दिली आहे लॅम्बडा इज इक्वल टू 0.08 एम्स्ट्रॉंग युनिट. तर आता बघा याला कन्वर्ट करून घ्या, दॅट इज 0.08 इंटू 10 रेज टू पॉवर -10 मीटर. तर लॅम्बडा इज इक्वल टू काय राहील, मग 2 डिजिट आपण शिफ्ट करून घेऊ इकडे, म्हणजे राहील 8 इंटू 10 रेज टू पॉवर -12 मीटर. ही झाली वेवलेंथ. आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. मग स्पीड साठी बघा एक जनरल फॉर्म्युला घेऊ आपण.
तर आपण याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये जो यूज करा, दॅट इज डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू काय होते, एच डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 2 इंटू कायनेटिक एनर्जी इंटू काय असेल तर मास ऑफ प्रोटॉन. इथं आता स्क्वेअरिंग करून घ्या. स्क्वेअरिंग जरी केलं तर काय राहील बघा, स्क्वेअरिंग बोथ साइड. किंवा याला आपण या वेळी न जाता आपण मोमेंटमचा फिनॉमिना यूज जरी केला तरी पण चालेल. तर बघा, मोमेंटमचा फिनॉमिना तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे, पी इज इक्वल टू काय होते, एच डिवायडेड बाय लॅम्बडा. आता मोमेंटम म्हणजेच काय, मास इंटू वेलॉसिटी इज इक्वल टू एच डिवायडेड बाय लॅम्बडा. एम ला इकडे पाठवा, म्हणजे इथं राहील वेलॉसिटी इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एम इंटू लॅम्बडा. व्हॅल्यूज पुट करा, एच ची व्हॅल्यूज आहे 6.63 इंटू 10 रेज टू पॉवर -34 डिवायडेड बाय, तर एम मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे दॅट इज 9, सॉरी प्रोटॉन 9.1 इंटू 10 रेज टू पॉवर -31 इंटू लॅम्बडा, आणि वेवलेंथ दिलेली आहे दॅट इज 8 इंटू 10 रेज टू पॉवर -12. सिंप्लिफाय करा, इथं राहील 6.63 इंटू 10 रेज टू पॉवर -34 डिवाइडेड बाय, याला 8 नी मल्टिप्लाय करा, 8 1 चा 8 आणि 9 8 चा 72.8 इंटू 10 रेज टू पॉवर -31 -12 दॅट इज -43. म्हणजे इथं राहील दॅट इज 6.63 डिवायडेड बाय, इथं असेल मग 7.28 इंटू, एक डिजिट कमी झाला म्हणजे इथं किती होईल, 42. 42 वर गेल्यावर काय होईल, +42 -34 +42 दॅट इज +8. आता याचा आपण डिव्हिजन करू, दॅट इज वेलॉसिटी इज इक्वल टू, कितीला कितीने डिवाइड कराल, तर 663 ला 727 ने डिवाइड करू, दॅट इज 0 पॉइंट. आता किती वेळेस भाग जाईल, तर 8 टाइम्स, 8 8 चा 64, 6 कॅरी झाला, 8 2 चा 16, 16 प्लस दॅट इज 6 दॅट इज 22, 2 कॅरी झाला, 56 प्लस 2 58, एक पास केला, इथे किती राहील, 10 मधून 4 दॅट इज 6, इथं किती आहे, दॅट इज 2 मधून दॅट इज 0, एक पास केला, 16 मधून 2 म्हणजे 8, आणि इथं 0 म्हणजे इथं 9 टाइम्स आहे. नियर अबाउट इथं किती वेळेस भाग जाईल, 9 टाइम्स. 8 9 चा 72 दॅट इज 7 कॅरी झाला, 9 2 चा 18, 18 प्लस 2, 18 प्लस 2 दॅट इज 20, 20 प्लस 5 दॅट इज 25, 2 कॅरी झाला, देन 9 7 चा 63, 63 प्लस 2 दॅट इज 65, एक पास केलं दॅट इज 8, 12 मधून 5 दॅट इज 7, 0 0 78, अगेन एक 0 दिला, आता 1 टाइम्स भाग जाईल, म्हणजे नियर अबाउट 0.91 इंटू 10 रेज टू पॉवर 8 मीटर पर सेकंद. म्हणता येईल की त्याची वेलॉसिटी किती असेल, नियर अबाउट 0.91 इंटू 10 रेज टू पॉवर 8 मीटर पर सेकंद. इथपर्यंत लक्षात आलं, तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या.
झालं असेल लिहून बघा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. काय म्हटलंय? अ न्यूक्लियर रिएक्टर न्यूट्रॉन ट्रॅव्हल विथ एनर्जी ऑफ किती एनर्जी ना 5 × 10⁻⁻21 जूल. फाइंड द स्पीड अँड वेवलेंथ. तर त्याची स्पीड कॅल्क्युलेट करायची आणि वेवलेंथ पण फाइंड करायची आहे. तर जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ गिवन मध्ये. त्यांनी काय म्हटलं आहे की एक न्यूक्लियर रिएक्टर आहे, न्यूट्रॉन ट्रॅव्हल विथ एनर्जी आणि तर न्यूट्रॉन ट्रॅव्हल करतोय किती एनर्जी ना 5 × 10⁻⁻21 जूल. तर फाइंड देअर स्पीड अँड वेवलेंथ. तर त्याची स्पीड आणि वेवलेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा जे दिलं आहे आपण ते लिहून घेऊ. ही जे एनर्जी आता मोशन मध्ये असणारी एनर्जी आहे म्हणजे ही कोणती एनर्जी राहील? कायनेटिक एनर्जी, जी किती आहे 5 × 10⁻⁻21 जूल. एक कॅल्क्युलेट करायचं आहे वेलॉसिटी आणि दुसरं फाइंड करायचं आहे दॅट इज वेवलेंथ. जनरल फॉर्म्युला काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय होते बेसिक फॉर्म्युला? तर 1/2 mv चा स्क्वेअर, इथं v बी द वेलॉसिटी, क्रॉस मल्टिप्लाय करा दॅट इज ट्वाइस इंटू कायनेटिक एनर्जी डिवाइडेड बाय m इज इक्वल टू काय असेल? v चा स्क्वेअर. दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या म्हणजे v इज इक्वल टू काय राहील? तर √2 × k डिवाइडेड बाय m. व्हॅल्यूज पुट करा, इथं राहील √2 × कायनेटिक एनर्जी 5 × 10⁻⁻21 divided by m. Mass of electron घेऊ आपण that is 9.1 × 10⁻31 kg. याला सिम्प्लिफाय करू म्हणजे इथं राहील √2 बघा 2 × 5 that is 10 divided by 9.1 × 10⁻31 वर गेल्यावर काय होईल? +31. -21 + 31 दॅट इज काय असेल? +10. आता याला आपण थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ म्हणजे इथं राहील √2, इथं असेल बघा 1 0 दिल्यावर 100 डिवाइडेड बाय 91 × 10⁻10. आता डिवाइड करू आपण 100 ला 91 नी. 91 1 91 दॅट इज किती राहील? 8. डेसिमल पॉइंट दिला 0. 80 मध्ये भाग जात नाही म्हणजे 0 चा भाग. अगेन एक 0 दिला आपण तर 8 टाइम्स. 8 1 8 आणि 9 8 72 म्हणजे नियर अबाउट इथं येईल √1.08 × 10⁻10. मग याचा स्क्वेअर रूट घेऊ आपण तर इथं राहील वेलॉसिटी v इज इक्वल टू 1.08 चा स्क्वेअर रूट तर बघा 1.08 चा स्क्वेअर रूट जवळपास येईल 1.03 × 10⁻10 चा स्क्वेअर रूट किती असेल? 5 मीटर पर सेकंड. म्हणजे म्हणता येईल की त्याची वेलॉसिटी दॅट इज v इज इक्वल टू किती असायला पाहिजे? तर 1.03 × 10⁻5 मीटर पर सेकंड. इथपर्यंत लक्षात आलं? बघा क्वेश्चन लक्षात घ्या त्यांनी काय दिलेलं आहे. त्यांनी म्हटलंय इन न्यूक्लियर रिएक्टर न्यूट्रॉन ट्रॅव्हल विथ एनर्जी, किती एनर्जीने ट्रॅव्हल करताय? 5 × 10⁻⁻21. फाइंड देअर स्पीड अँड वेवलेंथ. तर याची स्पीड आणि वेवलेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे.
तर दिला आहे कायनेटिक एनर्जी केई इज इक्वल टू 5 इंटू 10 रेज टू पॉवर -21 जूल. V is equal to question mark, lambda is equal to question mark. बेसिक फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv चा स्क्वेअर. म्हणजे इथं राहील ट्वाइस ke डिवाइडेड बाय m इज इक्वल टू v स्क्वेअर. आपण काय करू, आपल्याला फक्त v पाहिजे, दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या. म्हणजे v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ट्वाइस ke डिवाइडेड बाय m. मग 2 इंटू ke ची व्हॅल्यूज आहे, दॅट इज 5 इंटू 10 रेज टू पॉवर -21 divided by 9.1 into 10 raised to power -31. Simplify केला इधर राहील under root of 2 into 5 that is 10 divided by 9.1 into 10 raised to power -31 वर गेला तर इथं काय येईल +31. -21 +31 that is +10. इथं डिजिट शिफ्ट करून घेऊ, म्हणजे इथं राहील 100 divided by 91 into 10 raised to power 10. सिम्प्लिफिकेशन केल्यावर इथं असेल अंडर रूट ऑफ 1.08 इंटू 10 रेज टू पॉवर 10. 1.08 चा स्क्वेअर रूट किती, तर 1.03 इंटू 10 रेज टू पॉवर 5 मीटर पर सेकंद. म्हणता येईल की त्याची वेलॉसिटी ही किती आली, 1.03 इंटू 10 रेज टू पॉवर 5 मीटर पर सेकंद. ही झाली वेलॉसिटी. आता काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, वेवलेंथ पाहिजे. हा एक पार्ट झाला. तर बघा वेवलेंथ साठी बेसिक फॉर्म्युला घेऊ आपण. P इज इक्वल टू काय होते, मोमेंटम इज इक्वल टू h डिवाइडेड बाय लॅम्बडा. वेवलेंथ पाहिजे म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल, तर h डिवाइडेड बाय p. बट मोमेंटम म्हणजेच काय, तर मास इनटू वेलॉसिटी. व्हॅल्यूज पुट करा. h आहे 6.63 इंटू 10 रेज टू पॉवर -34 डिवाइडेड बाय मास आहे 9.1 इंटू 10 रेज टू पॉवर -31 इंटू वेलॉसिटी 10 रेज टू पॉवर 5. मग आता बघा इथं राहील, सॉरी डायरेक्ट 10 रेज टू पॉवर 5 नाही, इथं 1 इंटू आहे. इधर राहील 1.03 इंटू 10 रेज टू पॉवर 5. सिंप्लिफिकेशन करू, 6.63 डिवाइडेड बाय इथं राहील 9.1 इंटू 1.03 इंटू, बघा -31 वर गेला काय होईल, प्लस -34 आणि +31 दॅट इज -3. हा +5 वर गेल्यावर -5, -3 -5 दॅट इज -8. बघा हे सिंप्लिफिकेशन लक्षात आलं. -31 वर गेल्यावर +31, -34 +31 दॅट इज -3 आणि हा +5 वर गेल्यावर काय येईल, -5, -3 -5 दॅट इज -8. आता याचं आपण सिंप्लिफिकेशन, तर बघा 6.63 ला आपल्याला डिवाइड करायचं किती, 9.1 इंटू 0.13. मग सुरुवातीला काय करू आपण, तर 9.1 ला 0.13 नी मल्टिप्लाय करू. 1.03 नी that is 327 000 19 म्हणजे इथं राहील 3729. 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट, म्हणजे हे किती आलं, तर 9.273. आता या 9.273 नी 6.63 ला डिवाइड, तर याचं डिव्हिजन किती येईल मग, तर 0.71 49 into 10 raised to power -8 मीटर.
ज्याची वेवलेंथ असेल 0.7149 इंटू 10⁻⁻8 मीटर. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं असेल लिहून झालं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. विचारलाय फाइंड द मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ वेवलेंथ. तर जे दिलाय आपण ते गिवन मध्ये लिहून घेऊ. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोमेंटम दॅट इज पी फाइंड करायचं आहे आणि वेवलेंथ दिली आहे लॅम्बडा इज इक्वल टू 40,000 एमस्ट्रॉंग युनिट. एमस्ट्रॉंग युनिट म्हणजे 10⁻⁻10 मीटर. 4 डिजिट शिफ्ट करून घ्या म्हणजे 4 झिरो कट होऊन जाईल म्हणजे 4 इंटू 10⁻⁻6 मीटर. फॉर्म्युला घेऊ. P इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे H डिवाइडेड बाय लॅम्बडा. मग H किती आहे 6.63 इंटू 10⁻⁻34 divided by 4 into 10⁻⁻6. तर इथं राहील मग P इज इक्वल टू 6.63 divided by 4 into 10⁻⁻6 वर गेल्यावर काय होईल +6. मग -34 + 6 दॅट इज -28. पूर्ण मग आपण याला डिवाइड करू दॅट इज P इज इक्वल टू काय राहील तर 1 पॉइंट बघा 6.63 ला आपण 4 न डिवाइड करू. 4 1 चा 4 पॉइंट दिला 6 तर 7 4 चा नाही 6 4 चा 24 राईट 2 अगेन 3 आता 5 4 चा 20 म्हणजे नियर अबाउट 1.65 into 10⁻⁻28 kg मीटर पर सेकंड. इथपर्यंत लक्षात आलं तर इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं असेल तर वाचलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू. थँक्यू.